आज आपण जेली कस्टर्ड पाहणार आहोत। हाय कस्टर्डसाठी आपल्याला 100 ग्राम कस्टर्ड पावडर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 कप गार दूध ॲड करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण इथं दूध गरम करायला ठेवलं आहे 1 लिटर। 1 लिटरसाठीचं प्रमाण आहे हे। 1 लिटर दुधामध्ये 100 ग्राम कस्टर्ड पावडर गार दुधामध्ये मिक्स करून त्याच्यात ॲड करायचं आहे। हे गार दुधामध्ये मिक्स केलेलं कस्टर्ड आपण दुधामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहोत। गॅस ऑनच असणार आहे। गॅस आपण एक 5 मिनिटांनी ऑफ करायचा आहे। सगळं मिश्रण एकदम मिक्स झाल्याच्यानंतर साखर ॲड केल्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये 100 ग्राम साखर टाकून एकदम चांगलं मिक्स करून घेऊन गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण एका काचेच्या भांड्यामध्ये काढून आता आपण फ्रूट्सची तयारी करून घेऊ। त्यासाठी आपण द्राक्ष घेतलेले आहेत, ॲपल घेतलं आहे, मँगो घेतलं आहे, बनाना घेतला आहे आणि ड्राय फ्रूट्स आहेत। हे फ्रूट्सची तयारी झाल्याच्यानंतर नमस्कार, राऊज रेसिपी मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आपण जे आत्ता कस्टर्ड बनवून घेतलं होतं ते कस्टर्ड आपण डेकोरेशन करून घेणार आहोत। आता हे मस्त बनवलेलं कस्टर्ड रेडी आहे। घेतल्याच्यानंतर आपण हे फ्रूट सगळे कट केलेत आणि हे जेली आहे। जेली आपल्याला दुकानामध्ये जेलीचा पाऊच मिळतो। ते जेली अर्धा लिटर पाण्यामध्ये जेलीचा 1 पाऊच टाकायचा आणि ते 45 मिनिट रूम टेम्परेचरवर ठेवून गार झाले की ते जेली रेडी होते। असं ग्लास भरून घेतल्याच्यानंतर कस्टर्ड त्याच्यावरतून जेली ॲड करायचं। त्याच्यावर बाकी सगळे आपण कट करून घेतलेले फ्रूट्स सगळे मस्त असं डेकोरेशन करून घ्यायचं आणि छान डेकोरेशन झाल्याच्यानंतर वरून आपल्याला ड्राय फ्रूट्स वगैरे ॲड करून घ्यायचे। सगळे फ्रूट्स जेवढे आपल्याकडे फ्रूट्स असतील अवेलेबल तेवढे आपण हे करू शकतो। मँगो आहे, बनाना आहे, वॉटरमेलन आहे, हे सगळे फ्रूट्स आपण त्याच्यावरती मस्त असं सजवून घेऊ शकतो आणि वरून ड्राय फ्रूट्स ॲड करा। हे मस्त खायला लागतं। हे डिश कस्टर्ड जे आहे ते आईस्क्रीम, आता आपण आईस्क्रीम दररोजच खातो, तर कस्टर्ड कधी कोणी येणार असेल तर अगोदर बनवून ठेवू शकतो आणि मग नंतर आल्यानंतर सर्व करू शकतो। हे मोठ्या ग्लासेसमध्ये लहान मुलांसाठी वेगळं डेकोरेशन करून दाखवणार आहे मी। त्यामध्ये आपण कस्टर्ड आणि जेली भरून हे केलेलं आहे। आता आपण राहिलेले फ्रूट्स आणि जॅम्स वगैरे ॲड करणार आहोत। हे कस्टर्ड आता आपण बनवून झालेलं आहे। ह्याला गार करण्यासाठी फ्रीजमध्ये 1 तास ठेवून द्यायचं आहे। हे गार झाल्याच्यानंतर खूप मस्त असं आईस्क्रीमपेक्षा पण छान लागतं खायला। हे हेल्दी आणि पौष्टिक फ्रूट कस्टर्ड आहे। यामध्ये एकदम मस्त असं लेयर्स बनतात। हे लहान मुलांसाठी आपण चॉकलेट सिरप, टूटी फ्रूटी सगळे फ्रूट्स ॲड करून ग्लास रेडी करू शकतो। तर याच्यामध्ये आता आपण फ्रूट्स ॲड करून घेणार आहोत। राऊज रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी कमेंट करा। तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील ते पण मला कळवा, मी ते बनवण्याचा प्रयत्न करेन। मस्त असं हे मोठे ग्लास आपल्याला सजवून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी आपण फ्रूट्स जे होते त्याच्यामध्ये आपण ग्लासमध्ये ॲड केलेत। त्याच्यात आपण चॉकलेट सिरप घालणार आहोत, आईस्क्रीम, व्हॅनिला, मँगो आईस्क्रीम, जे आपल्याकडे आईस्क्रीम अवेलेबल असेल ते आईस्क्रीम आपण त्याच्यावरती ॲड करून सजवून हे करणार आहोत। जेम्स टाकणार आहोत थोडेसे। लहान मुलांना जास्त डेकोरेशन किंवा मस्त असेल टेस्ट सजवलेलं तर आवडते। तर हे कस्टर्ड खायला पण खूप छान आहे आणि दिसायला पण खूप छान आहे, हेल्दी पण आहे मस्त।